घबरे ना हमको। रात को 1 वाजता दरवाजे क्यों वाजवता है? हमने पुलिस को बुलाए, पुलिस को। ए थम जरा, ये हमारा नहीं है। अरे हमारा नहीं है, सुनाई नहीं देता है क्या? ए काय माणूस आहे हा को? हाँ? I can't hear. अगं तू म्हणतोय I can't speak or hear. हमारा नहीं है। हाँ बोल। ठीक है, जाओ 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 जाओ। ही काय पद्धत आहे? एवढ्या रात्री कोण जेवण मागवतो? बघ ना, कसले फालतू लोक राहतात नाही ते खरंच। ऐक ना, तुला खरंच वाटतंय का तो डिलिव्हरी बॉय असेल? म्हणजे तोच होता की मुका बाहेर असेल का? अरे यार चल, मला तर डाऊटच येते। काय स्कॅम वगैरे तर नसेल ना? कसला स्कॅम? अगं बघ ना, बरोबर लाईट गेल्यावरच आला तो। कोइन्सिडन्स आहे गौरी। आजपर्यंत तर एवढ्या लाईट कोणीच आलं नाही। ठीक आहे, होत असतं कधी। आणि लाईट पण कधी गेली नाही एवढ्या वेळ। आजच कशी काय लाईट गेली? अगं झालं असेल काय? मास्क पण लावलेला, मास्क का लावला असेल? होय, एसीपी प्रद्युमन बस कर आता, उद्या इंटरव्ह्यू आहे ना। हा, याचं इन्व्हेस्टिगेशन नंतर करू आणि ती शस्त्र टाकून या, युद्ध संपलंय, जा। हा, तरी पण मला डाऊटच येतोय अगं, कसं काय आला असेल? इतक्या रात्री कोणच नाही येत आपल्या इथं, हेच कसं? तुला खरंच वाटतंय? झोप बरं आता गौरी, इंटरव्ह्यू उद्या, चल झोप। मला डाऊट येते बाबा। मी फ्लॅश बंद करते, घाबरू नको, झोप। हे फ्लॅश बंद नको करू, हे नको करू ना, शांत बस, डोळे बंद कर आणि झोप। मला आता झोपच नाही येणार। आता काय? मला फॅनच्या गरगर आवाजाशिवाय झोप नाही येत यार। आता युट्यूब वर लाव फॅनचा गरगर आवाज आणि झोप। हे असं कुठं असते? मग झोप गप्प। लाईट लवकर। चार्जिंग नाही झाला, लाईट आली नाही काय की? हिचा पण फोन बंद आहे। ओ शिट, 8:15 झाली। इरा 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 इरा, अजून लाईट नाही आली। दोघींचे पण फोन स्विच ऑफ झाले। उठ ना, काय करू समजत नाही माझं। अगं लॅपटॉप ला लाव चार्जिंगला फोन। लॅपटॉप चार्जिंग लावल्याशिवाय चालू होत नाही, मला समजत नाही काय करू। अगं गौरी शांत हो, एक काम कर, माझ्या लॅपटॉपला चार्जिंगला लाव तुझा फोन, मी तुला मॅगी आणि चहा बनवते, तू आवर बनव, शांत राहा। हिरा फक्त चहा कर। गौरे पाणी पण नाही काय? बदली दे का इकडे? पण नाही ते बाथरूम नाहीये। अशा अवतार देऊ का आता मी इंटरव्ह्यू? गौरे रिलॅक्स हो, लुक महत्वाचा नाही, नॉलेज महत्वाचं आहे। तू डायरेक्ट कपडे घालायला घे, मी तुझा छान मेकअप करून देते, कळतंय का? तू पॅनिक होऊ नको, मी चहा बनवते। हा, रिलॅक्स हो, कपडे घालायला घे तू पटकन। गौरी तुला करायचंय इंटरव्ह्यू, चांगला
नॉलेज नॉलेज महत्वाचं आहे, त्याच्यावर फोकस कर. लोकचं जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. आता आता काही ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. आवर आता पटकन. असेल गौऱ्या, पॅनिक नको हो, पण फोन चार्जच नाही झाला ग. लॅपटॉपची चार्जिंग गेली. आपण इथल्या दुकानांमध्ये जाऊ, आपल्याला कोण ना कोण चार्ज करून घे. चल लॅपटॉप पण घे. 15 मिनिटं राहिले का ग? अगं ठीक आहे, टेन्शन नको घेत. इकडे जाऊ. काका लाईट आहे का? फोन चार्ज करायचा नाही का? कालपासून लाईटच नाहीये. ठीक आहे. काही लाईट आहे का? नाही. जाऊ दे, सोड. मला नाही वाटत आता काय होऊ शकते. गौरे, बी पॉझिटिव्ह. काय ना काय होईल, तू टेन्शन नको. विश्वास ठेव, काय ना काय होईल. काय होणार आहे आता? तुला म्हणलं ना, जाऊ दे, सोड. होईल काही ना काही मॅजिक. गौरे ऐक तर. गौरी, टेन्शन घेऊ नको ना. ऐक माझं, रिस्केड्यूल करता येईल का इंटरव्ह्यू? मला नाही माहिती बघ. तुम्ही दोघीच पोरी राहता का इथे? हो का? नमस्कार, मी अंजली दिवेकर, अध्यक्ष आहे सोसायटीची. अच्छा अच्छा. कंप्लेंट आल्यात मला बरेच. कंप्लेंट? हो. काय? खूप लाऊड म्युझिक असतं तुमचं, बेशिस्तपणे गाड्या पार्क करता काय, आणि परत रात्री बेरात्री तुमच्या डिलिव्हरी येतात. एक्सक्यूज मी, एक मिनिट. तुम्ही आधी विचारा तरी की काय त्यांच्याकडे लाईट आहे का? लाईट गेलेत रात्रीपासून, येतील 2-3 तासांनी. पण मी काय म्हणत होती, तुमचा जो बेशिस्तपणा चाललाय. तुमच्याकडे इन्व्हर्टर आहे का? हिचं काय चाललंय सांगा ना प्लीज. आहे का? आहे. चला मग तुमच्या घरी. अरे ही वेडी चला, वेडी आहे चला. ती काय? अरे चला ना, माझं please, काय please. चाललंय, मला Please, कंप्लेंट येतात. कशाला? चला ना प्लीज, प्लीज चला ना. अरे म्हणून मला बॅचलर हवे नसतात, नुसता गोंधळ असतो यांचा. अहो मॅडम, माझा खरंच खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे. तो फक्त होऊ द्या. तो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. वाटलंच तर आम्हाला हकलून द्या. पण चला आता, चला. हे ऑल ओके? कसं झाला इंटरव्ह्यू? ठीक झाला. 2-3 दिवसांनी आता सेकंड राऊंड साठी कॉलेज. म्हणजे फर्स्ट राऊंड क्लिअर झाला? हा, थँक्यू सो मच. तुम्हाला कळणार नाही किती मोठी हेल्प केली तुम्ही. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. चला निघूया. एक मिनिट बसा. आता बोलू निवांत थोडस. कंप्लेंट्स बद्दल बोलायला आली होती मी, राहिलंय ते. सोसायटीचे काही नियम आहेत. लाऊड म्युझिक चालणार नाही, पार्किंग मध्ये गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या. तुम्ही पोरी राहता, रात्री बेरात्री पोरं आलेले चालणार नाही. तसं तर फ्लॅटमध्ये पोरंच आलेले चालणार नाही. आणि ते ऑनलाईन फूड ऑर्डर करून रात्री बेरात्री डिलिव्हरी आलेल्या चालणार नाही. कळतंय का? त्यातल्या त्यात ते तुमचे ते काय सांगा अंतर्वस्त्र ते आत वाळत घालायचं. गॅलरीत प्रदर्शन नको. मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे लाऊड म्युझिक आमच्याच फ्लॅटमध्ये बॅन आहे, सो ते कधी आम्ही लावतच नाही. दुसरी गोष्ट, जर माझ्या पार्किंगमध्ये दुसऱ्याची गाडी लावलेली असेल तर मी गाडी कुठे लावायची ना ते पण सांगा. तिसरी गोष्ट, मलाच तुमच्याकडे कंप्लेंट द्यायची. काल रात्री 1 वाजता एक पिझ्झा डिलिव्हरीवाला आमच्याकडे आला होता, जो पिझ्झा आम्ही मागवलाच नव्हता. मला सांगा, रात्री 1 वाजता तुमचा वॉचमन होता कुठे? व्हॉट अबाउट आवर सिक्युरिटी? आणि चौथी गोष्ट, चड्डी आणि ब्रा उन्हातच वाळत घालायचे असतात. उन्हात वाळल्यावरच त्यातले जंतू मरतात. तुम्ही पण बाहेर वाळत घालत जा. तेव्हा दादा वाळत घालतायत. आणि हो, आमच्याकडे पोरं बिरं येत नाहीत बरं का.
ते आमच्या फ्लॅटच्या रूलच्या खिलाफच आहे. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करूच नका. वॉचमॅन काका म्हणाले की जो तो पिझ्झा होता ना तो 104 नाही 204 मिळाला की आपली खुशी जाईल राहते. थँक्यू. थँक्यू. भारी बोललीस बघतो तुला. मग काय तर भाजीची चुकाने आपल्याला बोलू. हा ना यार, असं थोडी असं जिगरे